महामार्गावर उभा आहे. हा महामार्ग जवळपास रायपूरकडून नागपूरला जाणारा हा महामार्ग आहे आणि ह्या महामार्गावर मी आता उभा आहे आणि तुम्ही बघू शकता की इथं एक गाडी पलटी झालेली आहे. ह्या गाडीमध्ये ही गाडी सौंदळपासून नागपूरकडे माल वाहून नेत होती. ह्या गाडीमध्ये बोरी भरलेल्या होत्या. बोरीचा माल हा नागपूरकडे जात होता सौंदळकडून आणि ही गाडी सकाळी 7च्या दरम्यान इथं येऊन पलटी झाली. गाडी वेगामध्ये होती. वेग नियंत्रणात आले नसल्याने हे गाडी पलटी झाली आणि ह्या गाडीवर आता सध्या उभा आहे. हे गाडी अशा प्रकारे इथं पलटी झालेली आहे. मात्र ही गाडी पलटी झाल्याचं कारण असा की हे गाडी खूप जास्त वेगात होती. गाडी काही कंट्रोल झाली नाही आणि त्याच्यामुळे गाडी पलटी झाली. मात्र गाडीचा जो जाण्याचा राऊंड असतो हे खूप जास्त म्हणजे रोजचे 2-4 राऊंड होत असल्याने जो गाडी चालक आहे याची काही झोप झाली नाही आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला. मात्र ह्यात कुठलेही प्रवाशांची जीवितहानी झाली नाही. मात्र जीवितहानी होऊ शकत होती आणि ह्या संदर्भात आम्ही इथं स्थानिक उभा असलेला जो काही गाडी मालक आहे त्याला विचारणी केली असता तो आपल्यासोबत त्यांनी पत्रकारांशी म्हणा किंवा नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरली. काहीतरी ट्रॅफिक किती जरी विस्कळीत होईल किंवा ट्रॅफिक किती जरी थांबेल तरी मला काय घेणं देणं असं त्याची भूमिका आहे. मात्र हा मुजोरपणा कुठेतरी एखाद्या जीवावर भेटू शकतो हा मी ह्या ठिकाणी सांगणार आहे. आणि कदाचित ह्याच्या गाडीच्या समोर किंवा मागं जर कोणी असता तर त्याचा 100% जीव गेला असता हे न सांगण्यासारखे आहे. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, साकोली, भंडारा. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.